नमस्कार। मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास सीआयडी आणि एसआयटी कडून सुरू आहे। पोलिसांच्या तपासात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत। संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोबाईल आणि कॉल डिटेल्स महत्त्वाचा पुरावा ठरणार आहे। या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी विष्णू चाटे याच्या मोबाईल फोन बाबत मोठी अपडेट समोर आली आहे, तर दुसरीकडे कृष्णा आंधळे हा आरोपी अद्यापही फरार असून त्याचा शोध घेतला जातोय। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणासह 2 कोटी रुपयांची खंडणी, मारहाण आणि अॅट्रॉसिटी या गुन्ह्यांचा तपास सीआयडी करून सुरू आहे। हत्या प्रकरणात 7 आरोपी अटकेत आहेत, तर कृष्णा आंधळे हा आरोपी 9 डिसेंबर 2024 पासून फरार आहे। त्याच्या शोधासाठी सीआयडीने विविध पथके तयार केली असून शेजारच्या राज्यातही शोध सुरू आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत 5 मोबाईल जप्त केले गेले आहेत। हे सर्व मोबाईल तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत। मात्र आरोपी विष्णू चाटे याच्या मोबाईल बाबतचे गूढ वाढलेले आहे। विष्णूने अद्याप आपला मोबाईल सीआयडीला सोपवलेला नाही। फरार असताना आपण मोबाईल नाशिकमध्ये फेकून दिला असल्याचं विष्णू चाटे यांनी सांगितलंय। मात्र हा मोबाईल फोन कुठं फेकला हे आठवत नसल्याचं त्यानं म्हटलंय। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोबाईल फोन हा महत्त्वाचा पुरावा ठरणार आहे। सीआयडी कडून संतोष देशमुख याची हत्या झालेल्या ठिकाणाहून कोयता, वायर, काठी अशी हत्यारं जप्त केली गेली, तर 5 मोबाईल फोनही जप्त केले असून फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत। संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोबाईल फोन महत्त्वाचा पुरावा ठरणार आहे। संतोष देशमुख हत्येवेळी आरोपींनी मारहाण करताना केलेले कॉल आणि व्हिडिओ कॉल विष्णू चाटेला केले आहेत का? 2 कोटींच्या खंडणी आणि अधिकाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी विष्णू चाटेच्या मोबाईलवरूनच दिली गेली आहे का? याचा तपास करण्यासाठी विष्णू चाटेचा मोबाईल फोन महत्त्वाचा ठरणार आहे। त्यासोबतच विष्णू चाटे याच्या मोबाईलवरून वाल्मिक कराड यांना काही फोन गेले आहेत का हे देखील तपासण्यासाठी मोबाईल गरजेचा आहे। हत्या प्रकरणातील तपासात मोबाईल फोन महत्त्वाचा ठरणार आहे। मात्र विष्णू चाटे याचा फोन अद्याप पोलिसांच्या ताब्यात आलेला नाही आहे। आता पुढे हे प्रकरण काय वळण घेतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। यावर तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा।